नमस्कार, तुम्ही पाहतात केटेन न्यूज मराठी। शहादा पोलिसांची धडक कारवाई। अवैध विदेशी मद्य साठ्यासह 60 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध विदेशी मद्य वाहतूक उधळून लावली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे शहादा दोंडाईच्या रोडवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती। यावेळी RJ 27 GE 9527 क्रमांकाचे आयशर कंटेनर संशयास्पदरित्या न थांबता वेगाने निघाल्याने पोलिसांनी पाठलाग करून ते वाहन प्रकाशा रोडवरील MSCB सबस्टेशन येथे अडवले। वाहनाची तपासणी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र पोलिसांनी कंटेनर पोलीस ठाण्यात आणून पंचासमक्ष तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा आढळून आला। चार्ली वोडका, ग्रे वुल्फ वोडका, रॉयल चॅलेंज, चार्ली रिझर्व्ह, गोल्ड व्हिस्की अशा विविध ब्रँडच्या शेकडो खोक्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत 30 लाखांचा मद्यसाठा आणि 30 लाखांचा कंटेनर असा एकूण 60 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी हरियाणा, दिल्ली आणि सुरत येथील 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे, पोलीस हवालदार दीपक चौधरी, पोलीस शिपाई भगवान सावडे, कपिल मंदिल यांनी केली आहे। केटेन न्यूज नेटवर्क, शहादा।